नमस्कार, मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेताजी जाधव आणि आपण पाहणार आहोत 26 ऑगस्ट रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. बंगालच्या उपसागराचा उत्तरेचा भाग असेल या ठिकाणी सातत्याने आपल्याला कमी दबावाचे क्षेत्र निर्माण झालेलं पाहायला मिळते. ऑगस्ट महिन्याच्या कालावधीमध्ये ज्याप्रमाणे बंगालचा उपसागर असेल या ठिकाणी जे WD झाले याचा प्रभाव हा प्रामुख्याने बिहार असेल, उत्तर प्रदेश असेल, याचबरोबर झारखंड असेल, तसे मध्य प्रदेशचा बहुतांश भाग असेल, तर दिल्लीपर्यंत याचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळाला. राज्यामध्ये मात्र याचा फारसा प्रभाव नाही. मात्र काही ठिकाणी ढग पाहायला मिळते, तुरळक स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी पाहायला मिळतो. विदर्भामध्ये काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला या कमी दाबाच्या प्रभावाने पाहायला मिळालेला. याचबरोबर येणाऱ्या काही दिवस अजून विदर्भाचा जो पूर्व भाग असेल त्या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार. मात्र मध्यम किंवा जोरदार स्वरूपाचा पाऊस सध्या ते राज्यात आपल्याला कुठेही पाहायला मिळणार आहे. याचबरोबर राजस्थान असेल, गुजरात असेल, तसे मध्य प्रदेशचा जो उत्तरेचा भाग असेल या भागामध्ये आपल्याला उष्ण वारे पाहायला मिळतात. मात्र याचा अर्थ असा नाही आहे की मान्सून परत आलेला आहे. मान्सून अजूनही परतलेला नाही. त्यासाठी अजून काही कालावधी पाहायला मिळण्याची दाट शक्यता. याचबरोबर सिस्टम प्रणालीबद्दल जर पाहिलं, मान्सूनची अक्षरेषा ही पंजाबचा उत्तर भाग असेल, दिल्ली याचबरोबर उत्तर प्रदेश पासून या कमी दाबाच्या क्षेत्रापर्यंत विखुरलेल्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतं. याचबरोबर या कमी दाबाच्या क्षेत्रापासून पुढे बंगालच्या उपसागरामध्ये पर्यंत मान्सूनची अक्षरेषा पाहायला मिळतं आणि याच मान्सूनच्या अक्षरेषेला सध्या पाऊस आपल्याला पाहायला मिळतं. याचबरोबर आज रात्री ते उद्यापर्यंत पाहिला आणि सध्याच लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर पाहिलं, गडचिरोली असेल, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर या भागामध्ये आपल्याला आज दिवसभर काही अंशी पाऊस पाहायला मिळालेला आहे. याचबरोबर बीडचा उत्तरेचा भाग असेल, बीडचा दक्षिण भाग असेल, धाराशिवचा उत्तर भाग असेल, एक दुसऱ्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळतोय. तसेच जळगावचा दक्षिण भाग असेल, या ठिकाणीही हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळतोय. मात्र छत्रपती संभाजीनगर असेल, जालना, बुलढाणा, अमरावती, अकोला, याचबरोबर वाशिम असेल, यवतमाळ असेल, हिंगोली, नांदेडचा भाग असेल, नाशिक असेल, जळगाव, याचबरोबर धुळे असेल, नंदुरबार असेल, या ठिकाणी ढग पाहायला मिळतात. अहिल्यानगरमध्ये ढग पाहायला मिळतात. मात्र पाऊस हा तुरळक ठिकाणीच पाहायला मिळतात. तसेच दक्षिण सोलापूर असेल, उत्तर सोलापूर असेल, या ठिकाणी हलक्या स्वरूपाचे ढग आहेत. मात्र त्या ठिकाणी तुरळक स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. कोल्हापूर याचबरोबर सातारा, सांगलीचा जो पश्चिम भाग असेल, तसेच पुण्यापर्यंत या ठिकाणी अधूनमधून हलक्या स्वरूपाचे ठेंब पाहायला मिळतात. दक्षिण कोकण असेल, याचबरोबर रत्नागिरीचा भाग असेल, या ठिकाणी अधूनमधून हलक्या स्वरूपाचे ठेंब पाहायला मिळते. मुंबई, ठाणे, पालघरचा भाग असेल, या ठिकाणी ढगाळ वातावरण काही अंशी पाहायला मिळालं. आज दिवसभर बहुतांश ठिकाणी आपल्याला सूर्यदर्शन झालेलं आहे. याचबरोबर येणाऱ्या 24 तासाचा जर विचार जर केला तर येणाऱ्या 24 तासामध्ये कोकणाचा संपूर्ण भाग असेल, ठाणे, पालघर, कल्याण, मुरबाड असेल, रायगड असेल, रत्नागिरी, सिंधुदुर्ग संपूर्ण भागामध्ये ढगाळ वातावरण काही प्रमाणामध्ये राहील. मात्र बहुतांश अशा ठिकाणी ऊन पाहायला मिळेल व काही ठिकाणी तुरळक स्वरूपाच्या ठेंब पाहायला मिळतील. मुसळधार जोरदार पाऊस या ठिकाणी नाहीये. याचबरोबर पुण्याचा घाटमाथ्याचा भाग असेल, साताराचा घाटमाथ्याचा भाग, सांगलीचा शिराळा तालुक्याचा पश्चिम भाग असेल, कोल्हापूरचा भाग असेल घाटमाथ्याचा, या भागामध्ये अधूनमधून तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. तसेच कोल्हापूर पूर्व, सांगली बहुतांश संपूर्ण पूर्व भाग असेल, सातारा पूर्व, पुणे पूर्व, अहिल्यानगर असेल, नाशिकचा मध्यवर्ती भाग असेल, छत्रसंभाजीचा पश्चिम भाग असेल, बीडचा पश्चिम भाग, धाराशिवपर्यंत सोलापूर भाग असेल, या ठिकाणी पावसाची शक्यता फार कमी आहे. ढगाळ वातावरण एक दोन ठिकाणी पाहायला मिळू शकतं. मात्र मुसळधार स्वरूपाचा जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार नाही. फक्त काही ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. याचबरोबर खान्देचा पश्चिम भाग असेल, म्हणजे नाशिक जिल्ह्याचा पश्चिम भाग, पेठ, सुरगाणा असेल, दिंडोरी, कळवण, सटाणा, या भागामध्ये ढगाळ वातावरण तुरळक स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. जळगावचा संपूर्ण जिल्हा असेल, या ठिकाणी तुरळक स्वरूपात पाऊस ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. तसेच धुळ्याचा मध्यवर्ती भाग असेल, नंदुरबारचा दक्षिण भाग, या ठिकाणी हे ड्राय वेदर राहू शकतं. मात्र उत्तरेचा भाग अकलबुवा, तळोबा, धोडगाव असेल, हलक्या स्वरूपात पावसाचे थेंब पाहायला मिळते. मराठवाड्यात संभाजीनगरचा सिल्लोड, याचबरोबर जालनाचा उत्तर भाग असेल, परभणीचा उत्तर भाग असेल, बीडचा केज, अंबेजोगाई, लातूरचा उत्तर भाग संपूर्ण असेल, या ठिकाणी आपल्याला तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. मात्र हा पाऊस हा सार्वत्रिक स्वरूपाचा नाही, एक दुसऱ्या स्वरूपामध्येच पाहायला मिळेल. मात्र बीडचा माजलगाव असेल, तसेच गेवराई असेल, या भागामध्येही ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता. याचबरोबर नांदेडचा उत्तरेचा भाग आणि हिंगोलीचा कळमुद्री तालुका, या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचे ठेंब पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर विदर्भाचं पाहिलं, विदर्भाचा बुलढाणा असेल, वाशिम असेल, याचबरोबर यवतमाळचा उत्तर भाग, वर्धा, नागपूरचा भाग असेल, अमरावतीचा भाग असेल, अकोला, या ठिकाणी आपल्याला काही अंशी तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. अमरावतीचा उत्तर भाग असेल, एक दुसऱ्या स्वरूपात जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर
नागपूर असेल, वर्धाचा भाग असेल, या ठिकाणी एक दुसऱ्या स्वरूपात जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. तसेच यवतमाळ पूर्व भाग, चंद्रपूर संपूर्ण जिल्हा, गडचिरोली संपूर्ण जिल्हा, भंडारा, गोंदिया या ठिकाणी आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच IMD म्हणजे भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार जर आपण पाहिलं तर पुण्याच्या घाटमाथ्याच्या भागामध्ये येलो अलर्ट देण्यात आला आहे. या ठिकाणी जोरदार पावसाचा अलर्ट आहे. तसेच नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम आणि जळगाव या जिल्ह्यांसाठी आपल्याला लाईटनिंग थंडरस्टॉर्मचा येलो अलर्ट आहे. याचबरोबर धुळे असेल, नंदुरबार असेल, पुणे पूर्व असेल, सांगली, सोलापूर, अहिल्यानगर असेल, याच्यामध्ये संभाजीनगर, जालना, बीड असेल, याचबरोबर लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी या जिल्ह्यांसाठी कोणताही अलर्ट नाही. मात्र अंदाजानुसार जर पाहिलं त्या ठिकाणी एक दुसऱ्या स्वरूपात लाईटनिंग थंडरस्टॉर्मच्या ऍक्टिव्हिटी पाहायला मिळण्याची दाट शक्यता. राज्याच्या इतरत्र भागामध्ये मात्र हवामान खात्याचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही. तर हे होतं येणाऱ्या 24 तासाचं राज्याचं हवामान अपडेट. जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन करा. धन्यवाद.